ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। यापुढे मराठी माणसाचा महाराष्ट्रात अपमान झाला तर घरात घुसून मारू, असा इशारा मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिलाय। मुंब्र्यात मराठी बोलण्यावरून झालेल्या वादाप्रकरणी त्यांनी हा इशारा दिलाय। मुंब्रा येथे काल मराठी बोलण्यावरून एका तरुणाचा स्थानिक फळ विक्रेत्यासोबत वाद झाला होता। या वादानंतर एका स्थानिक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि जमावाने तिथे येऊन या तरुणाला चांगलंच कान धरून माफी मागायला लावली। तसंच त्याला मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये नेत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली होती। या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी या तरुणाला माफी मागायला लावणारा फळ विक्रेता आणि स्थानिक राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात 2 समाजात तेढ निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केलाय। यानंतर आज या तरुणाने मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची भेट घेतली। मी माझ्या बहिणीसाठी गोळ्या आणायला गेलतो, गोळ्या भेटले नाही, मेडिकलला गेलतो मी। मेडिकलला गोळ्या भेटले नाही, मग बहिणीला फल फ्रूट आणायला गेलो मी। फल घेताना मी त्याला मराठीमध्ये विचारला, हा किती रुपये किलो आहे? तो बोलतो मला मराठी येत नाही। मी बोललो मराठी येत नाही तर तू किती वर्ष झालं तुला? तो बोलतो 10 वर्ष। महाराष्ट्र राहतो ते कशाला तू बोलतो? मी बोललो मी मराठीतच बोलणार। मग असा वादवाद झाला। घरीच चाललेलो मी त्यांनी परत मला बोलवला। त्यांनी बोलून मग बोलतं ये लडकाचा बोलता असा बोलायला लागले। मी बोलो मी मराठीतच बोलणार। तो बोलतो मेरे को मराठी आता नाही, हिंदी में बोलता हिंदी में। असं आस्ते 10-15 जण जमले। परत त्यांनी कोणाला जर बोलवलं तर चष्मावाला का होतं मला पण माहीत नाही, त्यांनी बोलवलं एकाला। मग आस्ते 50-60 जण जमायला लागले। तो बोलतं तू हिंदी में बोलता, हमको मराठी नहीं आता, हिंदी में बोलतो। त्यांना समजवलं मी असं आहे ऐसा आहे बोललो असं झालं। त्यानंतर ते शिवा देत होते, पाटणं एक मारत होता, धमकी देत होते। बोलतं दम में तो बोल के दिखा, ऐसे धमकी देत होते। ते मुंब्रा बंद करेगा क्या, गाण में दम में क्या, ऐसे शिवा देत होते, पाटणं मारत होते। लई मारला मला, शिव पण देत होते ते वरनं हाईवेवर। मी बोला गाली मत दो बोला, मैं प्यार से बोल रहा तो प्यार से बोलो गाली मत दो बोलता। माफ़ी मांग बोलते मुझे। ठीक है बोला माफ़ी गलती हो गई मुझसे, कुछ गलती हो गई तो माफ़ कर दो मुझे, ऐसे बोल लेते। पण पोलीस स्टेशनला गेल्यानंतर दाखल करण्यात किती वेळ पोलिसांचा? मी 4 तास पोलीस स्टेशनमध्ये होतो। 4 तास बसवलं मला। नंतर माझी आई आली, एक तासात आई आली। आई पण 3 तास बाहेर थांबलेली। आई पण रडत होती माझी। बोलतं त्यांच्यावर काय झालं मला पण माहिती नाही। ते बोलतं केस डालो इसके ऊपर बोलतं। तो व्हिडिओमध्ये असेल बघा, तो चष्मावाला आहे ना, त्यांनी कंप्लेंट केली। तो बोलतं इसके ऊपर केस डालो बोलतं। ओके, तुझी मागणी काय असणार आहे तुझ्यावरती? आता परत माझ्यावर घर घाबरलेत, धमक्यांचे फोन देखील माझी आई घाबरली आहे। पुढं जाऊन काय झालं, मी अचानक मला काय असेल दवाखान्यात यायचं असेल मुंब्राला काय झालं तर मी एकटा पडलो तिथे, तर घाबर वाटतं। ते धमक्या देतात मला, तिथं गाण में दम येतो, असे शिवा द्यायला लागलेलं, लई शिवा दिले मला। काही धमकीचा फोन मेसेज वगैरे तुला येतो? हां आता नाही आला, पुढं जाऊन आला तर बघा। त्यांच्यावरती काय दाखल केलं आहे का त्या संदर्भात पोलिसांनी? मला बसवलेलं मला पण माहीत नाही पोलिसांनी काय केलं आतमध्ये। मी 4 तास पोलीस स्टेशनमध्ये होतो। मला वाटतं तू तक्रार करायला पाहिजे होती, मात्र त्यांनी तक्रार केली आहे। आता व्हिडिओ तुझे व्हायरल होतोय, तो व्हिडिओ नेमकी कोणी काढला? तो व्हिडिओ काढणारा एक चष्मावाला होता, तो एक अजून 2 चष्मावाले होते। एक व्हिडिओ काढत होता, एक मला खेचत होता इधर। त्यांनी कंप्लेंट केली पोलिसांनी। काल मनसेच्या कार्यालयामध्ये काय अपेक्षा आहे? अविनाश जाधव इकडे आलेले आहेत, तुम्ही खास धाव घेतली इकडे? घाबर वाटतं पुढं जाऊन काय झालं, मी एकटा काय मला मुंब्र्याला परत आलो, काय असेल ते मारलं गिरलं, मला घेऊन गेले कुठं मारला गिरला त्यामुळं। या भेटीनंतर पुन्हा जर मराठी माणसाचा अपमान झाला तर घरात घुसून मारू, असा थेट इशारा अविनाश जाधव यांनी दिला। तसंच कोणी जर मराठी माणसाला आरे केलं तर मुंब्र्यात जाऊन आरेला कार्य करण्याची आमची तयारी आहे, असंही अविनाश जाधव यांनी यावेळी म्हणाले। मला वाटतं की तुम्ही जर मागच्या काही दिवसात बघाल तर मराठी माणसाच्या बाबतीमध्ये अपमानास्पद काही गोष्टी आता घडायला लागलेल्या आहेत। मुंब्र्यातली कालची घटना ही दुर्भाग्यपूर्ण आहे। तो मुलगा त्याच्या बहिणीसाठी औषधं घ्यायला गेला होता, तिथनं तो फळं घ्यायला गेला। फळं घेताना त्याने 100 रुपये किलो फळं सांगितलं, तो मला 50ला देणार का?
तो हिंदीत बोलत होता, हा बोला मराठीत बोलला, महाराष्ट्रात राहत होतो. तर त्याच्यावरनं तो वाद सुरू झाला. त्यानंतर तिथे असलेली काही मुसलमान मुलं ही जमायला लागली. एक 100-150चा मॉब जमला. कॅमेरा त्यानेच ह्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. आणि मला कळत नाही महाराष्ट्रात यांची एवढी डेअरिंग कशी की महाराष्ट्रात आम्ही मराठी बोलणार नाही म्हणून हे रेकॉर्ड करतात आणि व्हायरल देखील हेच लोक करतात. जर असंच महाराष्ट्रात जर घडत राहिलं तर मराठी माणसाचं अस्तित्व हे विकोपाला येईल. कल्याणमध्ये घडलेली घटना, ठाण्यात घडलेली घटना, विरारमध्ये घडलेली घटना, ह्या सगळ्या घटना जर पाहाल, मुंबईमध्ये घडलेली एका जैन माणसाने घडलेली घटना, त्या सगळ्या घटना जर तुम्ही पाहाल तर सत्ता परिवर्तन झाल्याच्या नंतर यांच्यामधली हिंमत ही अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे असं मला वाटतं. मुंबऱ्यातल्या घटनेनंतर याच्यावरच पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याला पोलीस स्टेशनला नेलं. पोलीस स्टेशनच्या बाहेर काही मुसलमान मुलं जमली आणि पोलीस स्टेशनच्या आवारात घोषणाबाजी केली. का घोषणाबाजी करायची काय गरज होती? तो मराठीत बोला सांगतोय, त्याच्यावरनं तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घोषणाबाजी करणार? आणि त्याची घोषणाबाजी केली म्हणून या मुलाला आणि त्याच्या आईला 4-4 तास पोलीस स्टेशनला जर तुम्ही बसवून ठेवणार असाल तर मला असं वाटतं मग महाराष्ट्रात याच्यापुढे भाषिक वाद जर सुरू झाला तर कोणाला हे करायची गरज नाही आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रात मागच्या काही दिवसापासून या गोष्टी घडतात, मराठी माणसांवर सतत हल्ले व्हायला लागलेले आहेत, हे वाढतील भविष्यात. कारण यांच्या हिमती वाढायला लागल्यात. यांना जर आत्ताच ठेचलं नाही तर मला वाटतं भविष्यात प्रत्येक मराठी माणसाला चौकात मारलं जाईल. त्यामुळे माझी विनंती आहे सर्व मराठी माणसाला एकत्र या. नाही तर जोपर्यंत तुमच्यावर कोणी फटके टाकत नाही तोपर्यंत तुम्ही असेच लांबून बघत राहणार असाल आणि या सगळ्याला जर बघून तुम्ही कानाडोळा करणार असाल तर एक दिवस हा प्रसंग प्रत्येक मराठी माणसावर येईल आणि त्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल. मुलावरती दबाव टाकला गेला. आता संपूर्ण कुटुंबीय आहेत जे भयभीत आहेत त्यांना देखील भीती नाही. आता त्यांच्या पाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी आहे. त्यांनी आता ह्याच्यापुढे आरे करावं. आम्ही नाही कार्य केलं ना मुंबऱ्यात जाऊन तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना दाखवू. शेवटी आम्ही पण माणसं होतो. ज्यावेळेला निवडणुका येतात, मतदान करायची येतात, तेव्हा आपला हा मराठी माणूस हा कोणाचा तरी तिसऱ्याचा पैसे घेऊन विचार करतो. आणि ज्यावेळेला त्यांच्यावर हल्ले होतात, त्यांच्या मुलांवर हल्ले होतात, त्यांच्या मुलींवर हल्ले होतात, त्यावेळेला त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आठवते. मतदानाच्या दिवशी पैसे खाल्ले नसते आणि मनसेसोबत उभे राहिले असतात तर आज हिंमत नसती झाली, मनसेचे 10-12 आमदार निवडून आले असते तर. पण हरकत नाही, आम्ही मराठी माणसावर प्रेम करतो. आम्ही मराठी माणसांसाठीच आमचा पक्ष आहे आणि मराठी माणसांच्या पाठी आम्ही खंबीर उभे राहू. सन्माननीय राजसाहेबांची जी शिकवण आहे, मराठी माणसावर जर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तर त्याला जागेवर तोडा, आम्ही त्यांना जागेवरच तोडू, हा आमचा शब्द आहे. सर, महायुतीच्याच काळामध्ये अभिजात दर्जा जो आहे तो मराठी भाषेला मिळालेला आहे. मात्र काय करायचं? चाटायचं आहे. मराठी भाषा बोलण्यावरून त्याला कान पकडायला माझं मत आहे ते चाटायचं आहे का आम्हाला? जर तुम्ही आम्हाला मराठी अभिजात भाषेचा दर्जा दिलात तर याच्या पुढे मराठीच्या विरोधात कोणी बोलत असेल तर कायदा करा की त्याच्यावर गुन्हा दाखल होईल. त्या दिवशी त्या अभिजात भाषेचा आम्हाला फायदा आहे. तुम्ही अभिजात भाषेचा दर्जा द्याल आणि दुसऱ्या बाजूला आमच्याच लोकांना माराल तर कसं चालेल? कायदा करा की मराठी माणसाला जर वाईट बोललात किंवा मराठी भाषेबद्दल वाईट बोललात तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल, तुम्हाला जेलला जावं लागेल. ही भीती जोपर्यंत या लोकांच्या मनात बसत नाही ना तोपर्यंत ह्या अशाच गोष्टी या महाराष्ट्रात घडत राहतील. व्हिडिओ व्हायरल केलेला आहे यासाठी मला वाटतं की त्यांच्यावर गुन्हा जो दाखल झालेला आहे तो पोलीस स्टेशनच्या आवारात घोषणाबाजी करण्याचा गुन्हा दाखल झाला. याला धमकावणं, याला उचलून नेणं, याला मारणं हा देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि आता संबंधित तिथले जे DCP आहेत त्यांच्याशी आम्ही या विषयावर बोलू. पण मी पुन्हा सांगतो, याच्यापुढे जर मराठी माणसावर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तर त्यांना घरात घुसून मारू. कायदा सुव्यवस्था जो काही विषय येईल तो पोलिसांनी सांभाळावा. पण याच्यापुढे मी सरकारला विनंती करतो, आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहातच, त्याच्यासोबत तुम्ही मराठी बनात. एक मराठी घरात तुम्ही जन्म घेतलेला आहे, त्यामुळे तुमच्याच महाराष्ट्रात जर मराठी माणसावर अशा प्रकारच्या घटना घडणार असतील तर ते योग्य नाही आहे. याच्यावर चाप बसला पाहिजे आणि त्याच्याबद्दल चाप बसण्यासाठी तुम्ही योग्य ते आदेश गृह खात्याला द्यावेत. हा जो व्हिडिओ व्हायरल केला आहे एकंदरीत पाहायला गेलं तर मराठी माणसाला आणि राज ठाकरेला चॅलेंज म्हणून हा व्हिडिओ व्हायरल केला. हो, राज ठाकरेंना चॅलेंज द्यायची कोणाच्या बापाच्या हिंमत नाही. हो, अजून आम्ही रस्त्यावर उतरलो नाही, यांना घरात घुसून मारू. ही ज्या गोष्टी घडतायत ना याला जबाबदार फक्त मराठी माणूस आहे. हा स्वतःला बुद्धिजीवी, खूप हुशार जो समजणारा मराठी माणूस आहे ना तो त्याला जबाबदार आहे. ज्या दिवशी यांना ट्रेनमध्ये जाताना मारतील, ज्या दिवशी यांना चौकात मारतील, ज्या दिवशी यांना घरात मच्छी बनवली किंवा मटण बनवलं म्हणून मारतील ना, त्या दिवशी यांना कळेल. राज ठाकरेंना चॅलेंज करायची या महाराष्ट्रात कोणाची हिंमत नाही. कोणी केली तर त्याला घरात घुसून मारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. राज ठाकरेंची याबाबत काही आता त्याला मनसेची सुरक्षा मिळालेली आहे. पोलिसांची मी तुम्हाला सांगतो, याला मनसेची सुरक्षा मिळाली. कॅमेऱ्यात कोण आहेत आम्ही पाहिलेले आहेत. याला हात लागला तर त्यांना पण हात लागणार. ते काय मुंबईच्या बाहेर पडणार नाहीत का?
ज्या दिवशी भेटतील आमच्या रेडियसमध्ये त्या दिवशी त्यांना ते आमच्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल. राज ठाकरेंची या संदर्भात काही चर्चा झाली नाही, साहेबांची अजून याबद्दल काही चर्चा झालेली नाही आहे, पण मला खात्री आहे की जी आमची भूमिका आहे ती सन्माननीय राजसाहेबांची भूमिका असेल. स्थानिक पोलीस ठिकाणी पत्र व्यवहार करणार का? आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन भेट देणार आहोत. आम्ही DCPना जाऊन भेट देणार आहोत आणि DCPना विनंती करणार आहोत की या ज्या घटना ठाणे जिल्ह्यात, प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात घडतात. सन्माननीय राजसाहेबांनी मागे म्हटलं होतं, तुम्ही ते साहेबांना गांभीर्याने, महाराष्ट्रात तसं लोक ते काय बोलतात ते गांभीर्याने घेत नाहीत आणि कालांतराने त्यांना कळतं. साहेब जे म्हणत होते ना एवढे दिवस की ठाणे हा एकमेव असा जिल्हा आहे जिथे 7 महानगरपालिका झाल्या. ही लोकं आलेली कोण आहेत? ही 30 लोकं आहेत जी बाहेरनं आली आहेत आणि 30 लोकं आहेत जी आता दाद दाखवत आहेत आपल्याला. ही 30 माणसं आहेत सगळी जी बाहेरून आलेली आहेत, ज्यांनी या 7 महानगरपालिका केल्या आणि आता त्याच आम्हाला दाद दाखवत आहेत आणि आपला मराठी माणूस त्यांच्याकडे बघतोय डोळे उघडे करून, कैसे हो भैया बोलत. तो माझी विनंती आहे या सगळ्यांना की आता तरी एकत्र या. मतदान झालं, आता तुम्हाला आम्हाला काय मतदान करायचं नव्हतं ते तुम्ही केलं, पण आता स्वतःसाठी एकत्र या, नाही तर चौकात मार खाल्ल्याच्या नंतर मनसेकडे येऊ नका. बांगलादेश वाढत आहे त्यावर पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये. मला असं वाटतं की आजचा विषय हा आमच्या मराठी माणसांवर झालेल्या हल्ल्याचा आहे, सतत होत चाललेल्या हल्ल्याचा आहे. सो याच्या बाबतीत आज बोलणं गरजेचं आहे. पुढचा विषय आमचे पक्षाचे नेते. शुभम साळुंखे, स्वानंद मीडिया, मुंब्रा. श्री साई समर्थ ज्योतिष्यालय, एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट, पंडित PS भट्टर गुरुजी. मानसिक कष्ट, मानसिक चिंता, गृह दोष, विद्या, धन, गृह पीड़ा, राजनीतिक, शारीरिक पीड़ा, विवाह न होना, कोर्ट केस, प्रेम विवाह, लक्ष्मी जी की कृपा, संतान सुख, विदेशी यात्रा, व्यापार प्रगति, नौकरी, जमीन, घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं. गुरु जी को आज ही आकर मिलिए. साई समर्थ ज्योतिष्यालय, पंडित PS भट्टर गुरुजी, राम मारुति रोड, राजमाता वड़ा पाव बाजू में, ठाणे वेस्ट, मुंबई. मोबाइल नंबर 7709282966.